काढला शिरुबाईच्या नावाला रामकृष्ण हरी मंडळी, आज आमच्या गावामध्ये म्हणजेच कालवडे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी तुकाराम गाथा पारायण वर्ष 20वे याची आता दिंडी चालू झालेली आहे। तर आज आपण पाहणार आहोत सविस्तर की पारायण दिंडी कशा प्रकारे आहे, लहान लहान मुले कशा प्रकारे सजून आलेले आहेत आणि काय तालावरती कसं चाललेलं आहे। आणि पाठीमागे बघता तुम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे। सर्वच गावातील सर्वच कार्यकर्ते कसं धडपडून काम चालू आहे बघायचं बघू शकतो आपण। वरिष्ठ मंडळी वगैरे सर्वच लोकांनी सर्व हातभार लावून हा कार्यक्रम सगळा पार केलेला आहे। तर आज सविस्तर आपण दिंडी पाहणार आहोत, तर चला दिंडीचा आनंद घेऊया। तुकाराम गाथा पारायण वर्ष 20वे तालुका कराड जिल्हा सातारा कालवडे गावामध्ये आज दिंडी चालू आहे। तर लहान लहान मुलं कशा रीतीने सजून आलेत बघू शकतो आपण आणि दिंडी एकदम जबरदस्त चालू आहे। तर हा विठ्ठल बनलेला आहे, रुक्मिणी बनलेली आहे, त्याच्यानंतर हे लहान लहान मुलं बघा। बाळा तुझं नाव काय? अरे वा छान, ते बघू शकतो हातामध्ये भगवा घेऊन सगळी लहान लहान मुलं या दिंडी सोहळ्यामध्ये सगळे सामील झालेले आहेत। तर असा हा उत्साह वाढलेला आहे जबरदस्त। आपल्याबरोबर पैलवान थोरात मॅडम पण आलेले आहेत, भगवा हातामध्ये घेतलेला आहे, साडी नेसलेली आहे, त्यानंतर छोटी छोटी दात पडलेली बाळं बघा, एक नंबर दिंडीसाठी आलेले सजून सजून। ऐका ऐका, अरे वा छान। आणि एकदम दिंडी छान रीतीने इथं होत आहे। आपण लहान लहान मुलं कशा रीतीने आपण बघू शकतो। एक मुलगी आपला चेहरा लपवते बघा कशी। हा हा चल। अरे वा तुझं नाव काय? वेदिका कृष्ण थोरात। अरे वा छान छान साडी नेसले तुम्ही, तुझं नाव? आता तुझं नाव पहिलवान साहेब? हा हे करतो ओळखतो काय का? अरे वा तुम्ही काय काका बनून आलाय का? अरे वा वा एक नंबर काम आहे। हे बघू शकतो लहान ध्वजा आपला भगवा कसा पकडला आहे, स्टाईल बघा भगवा पकडण्याची। लहान लहान मुलांना सकट सांगावं लागत नाही की भगवा कसा पकडायचा, तर अशा रीतीने आहे। बाळा तुझं नाव काय? श्रावणी ओके। तर सर्व लहान लहान मुलांनी साड्या बिड्या नेसून तसं जोरात केलं बघा।
रामकृष्ण हरी मंडळी कालवडे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी तुकाराम गाथा पारायण वर्ष 20वे हा सोहळा तुम्ही बघू शकता। आता दिंडी चालू आहे आणि आपल्या समोर लहान लहान मुलं बघू शकता। विठ्ठल बनलेला आहे, पाठीमागे छोटा विठ्ठल आहे आणि लहान लहान मुलं कशी सजून साड्या नेसून या दिंडी सोहळ्यासाठी आलेले आहेत। तर तुम्ही पूर्ण हा कार्यक्रम बघू शकता, तुम्हाला फार छान पण वाटेल आणि आपली संस्कृती लक्षात येईल। आणि तुमच्याही गावात जर असा कार्यक्रम होत असेल तर आम्हाला आवर्जून सांगा की तुमच्या इथं हा कसा कार्यक्रम होत आहे। धन्यवाद। Betul.
महाप्रसाद थोड्याच वेळात चालू होत आहे। सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी घरी जाऊ नका। हा आपला 20व्या वर्षाचा प्रसाद आहे। कुणी प्रसाद घेतल्याशिवाय घरी जायचं नाही। यानंतर या ठिकाणी गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे। सवासनी जेवल्याशिवाय कुणी जेवायचं नाही। या ठिकाणी नैवेद्यांना नैवेद्य महिला मंडळाला सूचना। महिला मंडळ आधी लहान मुलींना ओटी भरून त्यांना माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज
शांती ब्रह्म एकनाथ महाराज की तुलाई मातेच्या नावाने हर हर जय श्रीराम. नमस्कार मंडळी. तर अशा रीतीने आज आमचा दिंडीचा कार्यक्रम पार पडलेला आहे. हे पारायणाचं 20वे वर्ष आहे आणि आता आमच्या ग्रामदैवतांच्या मंदिरासमोर चिलादेवी मातेच्या समोर हा गोंधळाचा कार्यक्रम चालू आहे आणि हे झाल्यानंतर आपला महाप्रसाद वरती चालू आहे. तर तुम्हाला हा संपूर्ण कार्यक्रम कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा. आणि आमचं पारायणाचं 20वे वर्ष आहे. एकदम जबरदस्त असं साजरा झालेला आहे. तुम्हाला कसा कार्यक्रम वाटतोय आम्हाला नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. शेख नाही शेख आना शेख महिला मंडळ तिकडे शेख वाटलेला आहे. शेख आना शेख इकडे नायक वाढते मंडळी शेख आनंद द्या. वाढते मंडळी महिला मंडळी काका आप शेख नाही सांगा पाहिजे. शेख आणि सिरा नाही सांगा. पलीकडे हात जोडले. रामकृष्ण हरी माऊली. तर आज हा आपला कार्यक्रम साजरा जो झाला आणि आपल्या या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजक आपल्या इथं उपस्थित आहेत. तर हे आपलं तुकाराम गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह कालवडे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणचं 20व्या वर्षाचं आज सांगता झालेली आहे आपल्या पारायणाची. आणि आज आपण ही गावातून दिंडी वगैरे बघितलेली आहे. तर 20 वर्ष झालं या आपल्या अखंड हरिनाम पारायण जे आता आपलं तुकाराम गाथा पारायण याचं आयोजन केलेली हे सगळी मंडळी आहेत. तर यांनी फार मेहनत केलेली आहे 20 वर्ष झालं आणि हे आपल्या कार्यक्रमाची गावची शोभा वाढवलेली आहे. आणि ही परंपरा आज तुम्ही पाहिलेली आहे ही पुढच्या पिढीला शिकवण्याचं काम ही सगळी पिढी करत आहे. तर आपण आयोजकांच्याकडून 2 शब्द आपण जाणून घ्या. नमस्कार काका. नमस्कार. 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 20वे वर्ष आज आपण इथं पार पाडलेलं आहे. काय सांगाल तुम्ही या सगळ्या कार्यकर्त्यांचा जोश पाहिल्यानंतर आपण 100 वर्ष आरामशीर पूर्ण करणार काय वाटतंय? हो असं वाटतंय आता तरी असं वाटतंय की सगळ्यांचं सहकार्य असेल
आणि सहकार्य आहे सगळ्यांचं. म्हणूनच हा कार्यक्रम असा इतका प्रकार जोश प्रकार नाही म्हणजे हो. ठीक आहे. तर बघितलं का, कार्यकर्ते आपल्या इथं आयोजक 60 वर्ष 70 वर्षाचे आहेत, पण त्यांच्या जोश असा तरुण पोरग 15-16 वर्षाचा असतो तसा जोश भरलेला आहे. आणि पाठीमागं आपण पाहतोय भंडाऱ्याचा कार्यक्रम पण चालू आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.